हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. आज मिक्स व्हेज बघूयात, पण वाटण न करता कसं करायचं ते बघूयात. 1.5 चमचा तेल तापवलं आहे मी. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मोठा चिरून घातलेला आहे. तो थोडासा पिंक झाला की माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या फ्रीजमध्ये त्या मी स्वच्छ धुवून त्याच्या मोठ्या फोडी चिरून घातलेल्या आहेत. मी फरसबी, ढोबळी मिरची आणि गाजर घातलेलं आहे. तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील जसं की फ्लावर मटार वगैरे तेही ॲड करू शकता. माझ्याकडे ज्या होत्या भाज्या त्या मी घातल्यात. थोडंसं मीठ घातलं आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घातलेला आहे. अर्धा चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हे सगळं एक 5 मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. एक वाटी भरून साय आणि दूध एकत्र असं फेटून घालायचं आहे. नंतर एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला घातला आहे मी. लाल तिखट पावडर घातलेले आहे. थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि मिक्स करून झाल्यानंतर हळद, जिरं पावडर आणि कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर, मग किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी हे घालून मिक्स केलं आहे. आणि शेवटी एक चमचाभर साखर घातलेली आहे मी. साखर ऐच्छिक आहे, तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता. मिक्स करायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित भाजी शिजू द्यायची. आता भाजी आपली शिजलेली आहे, रेडी आहे. मी गॅस बंद केला आहे भाजीचा. दुसऱ्या शेगडीवरती मी कोळसा फुलायला ठेवला आहे. तर भाजीमध्ये एक छोटीशी वाटी ठेवली आहे मी. तो फुललेला कोळसा त्याच्यात ठेवला आहे. अर्धा चमचा तेल घातलं आहे त्याच्यावर आणि लगेचच घट्ट असं झाकण ठेवलं आहे त्याच्यावर 5 मिनटासाठी. 5 मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि ती वाटी काढून टाकली आहे कोळशाची. आपल्या भाजीला मस्त असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे. या स्मोकी फ्लेवरनी भाजीची टेस्ट खूप एन्हान्स होते. आणि भाजी झाल्यानंतर मी माझा हा टिफिन पॅक करत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा बघा माझा टिफिन पॅक करून झालेला आहे. थँक्यू अँड बाय बाय.